बायको, आता काय? या ऋतूतला ताजा ताजा पहिला मटार. क्या बात है. चला तुमच्यासाठी मस्त झणझणीत काहीतरी बनवते. अरे वा, होऊन जाऊ देत. चला नवऱ्याला आहे ना ताज्या ताज्या मटारची भाजी खायची आहे, तर करूयात भाजी. पण ही भाजी करताना आहे ना सगळ्यात आधी मटार सोलून घेऊयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ताज्या वाटाण्याचे दाणे खूपदा आक्रसतात शिजताना. ते शिजू नये म्हणून काय काय टिप्स आहेत ते पण बघणार आहोत. पण अशा छान छान टिप्ससाठी आणि पदार्थांसाठी पटकन मधुराज रेसिपी फूडीला सबस्क्राईब पण करा. बघा काय मस्त ताजा ताजा मटार आहे हा. वा वा वा, असे कोवळे दाणे एवढे कमाल वाटतात ना. मटार सोलून झालाय. ताजा ताजा मटार जरी असला तरी एकदा स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे. आता मटार धुवून झाला की यामध्ये पुन्हा पाणी घालूयात. गॅस सुरू करूयात. थोडंसं मीठ घालूयात, मिसळून घेऊयात. आता 10 मिनिटं गरम पाण्यात हा मटार आहे ना आपल्याला छान वाफवून घ्यायचा आहे. आता ही स्टेप का गरजेची आहे तुम्हाला सांगते. आता मटारमध्ये काही प्रमाणात आर्द्रता असते, म्हणजे पाण्याचा अंश असतो. आता जेव्हा तो शिजवतो तेव्हा त्यातलं आतलं जे पाणी आहे आणि ज्या पाण्यात आपण शिजवतो तेही त्यामध्ये आत खेचलं जातं. तो टम्म फुगतो, म्हणजे त्यातलं जे गरम हवा आहे त्यामुळे तो टम्म फुगतो. आता तो लगेच आपण थंड केला किंवा थंड हवेच्या संपर्कात आला तर तो आक्रसतो, किंवा मग भाजी थंड झाली की तो आक्रसतो. त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी आणि वाटाणा छान मऊसूत शिजण्यासाठी गरम पाण्यामध्ये त्याला मिठाच्या पाण्यामध्ये एक उकळी छानपैकी काढून घ्यायची. हवं असेल तर चिमूटभर साखर पण घालू शकता, ज्यामुळे मटारचा रंग आहे तो अगदी आहे तसा राहतो. त्यामुळे आता मी 10 मिनिटं गरम पाण्यात शिजवणार आहे. पाण्यातून काढायची गडबड नाही करायची. पूर्ण थंड होईपर्यंत गरम पाण्यातच तो ठेवायचा. मटार छान वाफवून निघतोय तोवर पुढची तयारी करूच यात की. तर वरकरणी वाटेल मी कांदा टोमॅटोचंच करते, पण नाही, आपण आहे ना आणखी एक छान वाटण पण तयार करणार आहोतच, ज्यामुळे हा मटार मसाला किंवा रस्सा भाजी एकदम चमचमीत होते चवीला. 2 कांदे घेते आणि 2 छानसे टोमॅटो धुवून ठेवलेले असतात. कांदा चिरून घेऊया. कांदा आपण नेहमीप्रमाणे बारीक चिरून घेणार आहोत. आणि 1/2 किलो ताजा वाटाणा आहे तर 2 कांदे पुरेसे होतात. एक 2-3 लसूण पाकळ्या लागतीलच. ही पूर्वतयारी थोडीशी झालेली आहे आणि हे होईस्तोवर इथे मटार पण आपला छान तुकतुकीत असा शिजलेला आहे. खूप सुंदर त्याला रंग आलाय. आता हे उचलून असंच बाजूला ठेवूयात आणि त्यातलं पाणी अजिबात काढायचं नाहीये. आता जसं मी सांगितलं की आपल्याला वाटण पण तयार करायचं आहे, तर त्यासाठी शेंगदाणे खोबरं लागणार आहे. तर सगळ्यात आधी एक 1/2 कप शेंगदाणे आपण यामध्ये घेऊयात. खूप नाही, अगदी थोडेसे शेंगदाणे आपल्याला इथे घ्यायचे. शेंगदाणे हलकेसे भाजून घेऊयात. शेंगदाणे भाजून होत आहेत तोवर छोटासा खोबराचा पीस किसून घेऊयात. आणि हे ना असं छानपैकी खोबरं किसून घ्यायचं. खोबरं किसून झालेलं आहे, अगदी 2 चमचे लागतं. आणि शेंगदाणे ही चटचट असे भाजायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये घालूयात हे खोबरं आणि अर्धा चमचा जिरं. आणि याचसोबत हा जो लसूण सोलून घेतला आहे हा लसूण आणि हे एकत्र भाजून घेऊयात. छानपैकी खोबरं पण भाजलं गेलं आणि शेंगदाणे पण. आता गॅस बंद करूयात. हे भाजून थंड केलेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आता हे डुरकन करू आणि
वाटून घेऊयात. आता भाजीला फोडणी घालूयात. वाटण आहे तयार. एक पळीभर तेल घेतलेलं आहे. तेलाच्या किटलीमध्ये जेवढी पळी असते तेवढं. आणि तेलही गरम झालेलं आहे. आता यामध्ये घालूयात कढीलिंब म्हणजेच कढीपत्ता. कढीपत्ता असा तुकडे करून टाकला ना की त्याचा स्वाद छान उतरतो. आता हा कांदा घालूयात बारीक चिरून घेतलेला. आणि सोनेरी रंगावर कांदा परतून घ्यायचा. कांदा व्यवस्थित सोनेरी रंगावर परतून झालेला आहे. असा छान आहे ना, मस्तपैकी गळला पाहिजे तो कांदा, म्हणजे आपली भाजी कमाल होते. आता यामध्ये आपण घालूयात हा टोमॅटो जो आपण चिरून घेतलाय. आणि आता हे एकत्र आणखी 5 मिनिटं शिजवून घेऊयात. टोमॅटो हे मस्त शिजलंय. कांद्यासोबत आहे ना एकदम मस्त असं एकजीव झालेलं आहे. कमाल दिसतंय. आता यामध्ये हे जे वाटण आपण तयार केलं हे घालूयात. 2 चमचे घालते. उरलेलं बरणीमध्ये ठेवू शकता, महिनाभर छान टिकतं. आणि त्याचसोबत मसाले देखील घालूयात. धणेपूड, लाल तिखट, मीठ, किचन किंग मसाला. आता इथे किचन किंग मसाला ऐवजी तुम्ही गरम मसाला वापरू शकता, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, काळा मसाला, जे कुठले मसाले घरात उपलब्ध असतील ते घाला. आता हे व्यवस्थित एकजीव करूयात. सगळे सुके मसाले एकजीव झाल्यानंतर 2 मिनिटं हे व्यवस्थित परतून घ्यायचं. मसाले छान परतून झाले ना की हे मिश्रण हलकं हलकं सुकं वाटायला सुरुवात होते. तर ते ना, हा मटार आपण शिजवलाय ना त्यातलंच गरम पाणी घालायचं. आणि हलकंसं, खूप नाही, म्हणजे ते मसाले पण शिजतील आणि ॲट द सेम टाईम तव्याला चिकटणार देखील नाही. क्या बात आहे. आणि हे आणखी 1-2 मिनिटं परतून घेऊया. एवढा कमाल सुवास तरवळतोय आणि मसाल्याचं वाटणही इतकं कमाल दिसतंय. आता छान मसाला फुललेला आहे, तेलही सुटलंय. हे जे मटार आपण शिजवलेलं आहे हे पाण्यासकट यामध्ये घालूया. थंड पाण्याचा वापर करायचा नाही. मिसळायचं आणि झाकण न ठेवता एक उकळी काढून घेऊयात. कमाल दिसते मटारची भाजी आणि रंग तर्री काय सुरेख आलेली आहे. चला, मटारचे दाणे बघा अजिबात आक्रसले नाहीये. आणि हे बघा छान शिजलाय, आतपर्यंत शिजला गेलाय. मटारचे दाणेही आक्रसले गेलेले नाही आहेत. कमाल झालेलं आहे. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. येस, क्या बात. खूप छान सुवास तरवळतोय आणि आपली ही मस्त मटार रस्सा बनवून तयार आहे. ताज्या वाटाण्याचा मटार अजिबात आक्रसलेला नाही आहे. कमाल झालेला आहे. आणि अशाच मस्त कमाल आणि धमाल रेसिपीसाठी मधुराज रेसिपी फूडीला पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच खमंग रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.